दंडवत प्रणाम. मी अश्विनी. आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकतोय. तर आज आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 129 राधाबाईचा देवनिरोपणी भट्टा उपहार स्वीकार, प्रल्हाद बाईसाला देवनिरोपण व भट्टोबासाच्या उपहाराचा स्वीकार ऐकणार आहोत. चला ऐकूया. एके दिवशी सर्वज्ञ भट्टोबास म्हणाले, वानरेया, तुमच्यासाठी काही कर्तव्य आहे हो? भट्टोबासांनी विचारलं, जीजी ते कोणते? सर्वज्ञ म्हणाले, आमची पूजा करावं, उपहार करावा. भट्टोबास म्हणाले, हो जी. भट्टोबासांजवळ 6 दाम होते. त्यांनी 3 दामाची कणिक तांदूळ घेतले. तुपासाठी काही दाम बाईसाकडे दिलं. मग सर्वज्ञांची परवानगी घेऊन पूजाद्रव्ये आणण्यासाठी नेवाशाला गेले. तेव्हा सर्वज्ञ राजमठात आतील ओट्यावर बसलेले होते. त्यावेळेस प्रल्हाद बाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेली होती. त्या सर्वज्ञाजवळ बसलेल्या असताना सर्वज्ञांना निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली. म्हणून सर्वज्ञांनी प्रल्हाद बाईसाला विचारले, बाई, देव कसा आहे तुम्ही जाणता? ती म्हणाली, जीजी, मला देव कसा आहे माहीत नाही. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, भट अजून का बरं येत नाही? म्हणून उंच मठावर गेले. पूर्वेकडे श्रीमुख करून उभे राहिले व थोडा वेळ भट्टोबासाची वाट पाहिली. मग पुन्हा मठात परत आले. प्रल्हाद बाईसाने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, देव कसा आहे ते मला सांगा. सर्वज्ञ म्हणाले, बाई, देव कसा सांगावा? पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, भट्ट अजून का बरं येत नाही? असं म्हणून पुन्हा मठावर गेले व उभे राहून भट्टोबासाची वाट पाहू लागले. नंतर पुन्हा मठात परत आले. भट्टोबासांना व प्रल्हाद बाईसांना दोघांना एकत्र देव कसा आहे याचे निरूपण करावयाचे होते. परंतु भट्टोबासास नेवाशाला पूजेचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. म्हणून सर्वज्ञ भट्टोबासाची वाट पाहत होते. आता प्रल्हाद बाईसाने सर्वज्ञाकडे हट्ट धरला, जीजी, देव कसा आहे ते मला सांगा. सर्वज्ञांनी सांगितलं, बाई, देव पाषाणाचा नाही, देव लाकडाचा नाही, देव मातीचा नाही, देव कागदाचाही नाही, देव चित्राचा नाही, देव कापडाचाही नाही. पाषाणाचा तर फुटेल, लाकडाचा तो मोडेल, जळेल, मातीचा तो पाण्याने विरघळेल, चित्राचा तो पुसेल, कापडाचा तो फाटेल, धातूचा तो झिजेल. अर्थात बाई, परमेश्वराचे स्वरूप अच्छेद्य व अभेद्य आहे. तसे ते कधीही पतन न पावणारे आहे. सर्वज्ञ आणखी समजावत म्हणाले, अर्थात बाई, आनंद म्हणजे ईश्वर. आनंद शब्दाने ईश्वराचा उल्लेख केला जात असतो. ईश्वर हा आनंद असून तो व्यापक आहे. ईश्वर कधीही पतन न पावणार, तो कधीही न विकणारा, कधीही प्रगट न होणारा असा आकाररहित आहे. ईश्वर एकदम स्वच्छ, निर्मल आहे. ईश्वर ज्ञानमय असून तो त्रिकालमुक्त आहे. तो अभिमानरहित आहे, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या श्रेष्ठत्वाविषयी किंचित अभिमानसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. ईश्वराच्या स्वरूपात कोणताही धर्म नसून तो धर्मरहित केवळ स्वरूप असूनही त्यात नित्य संबंधाने माया आहे. ही माया जेथे नित्य संबंधाला पोचली आहे तेथेही ती मिसळू शकत नाही. ती वस्तू माया अशीच आहे. ऐश्वर्यवादी सर्वच धर्म मायेच्या संबंधामुळेच तेथे असतात. ईश्वर सर्वाचे जीवन आहे, तरीही तो सर्वांपासून अलिप्त आहे. जो सर्व करता आहे तो सर्वत्र उदासपणे आहे, अनासक्त वृत्तीने पाहणारा आहे, असा तो एक परमेश्वर आहे. याप्रमाणे ब्रह्मविद्या प्रकरणातील निर्वचन या प्रकरणाद्वारा प्रल्हाद बाईसाला देव कसा आहे याचे निरूपण सर्वज्ञांनी केले. या प्रसंगावरून लेखकाला सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ, पुंडलिकनगर, हनुमाननगर, औरंगाबाद या मंडळातील महिला सदस्य परमार्ग सेविका सौ अंजली लांडगे, सौ मंगल जजाळ यांनी हे भजन आहे ते बघा कसं, बघू, ऐकूया. डोंबेग्रामी आसन ओट्या वर अवसर मिरविला, प्रभूने देव निरोपिला. बाईसाला प्रेम दिधले, दिधले होते पैठण नगरीला. प्रल्हाद बाईसाला प्रभूने देव निरोपिला. नागद्याशी योग्य केले, केले होते सावखेड्याला. प्रल्हाद बाईसाला प्रभूने देव निरोपिला. संस्कृतीचा प्रश्न केला, केला होता माहीम भट्टाला. प्रल्हाद बाईसाला प्रभूने देव निरोपिला. अनाथांचा नाथ आला, आला होता डोंबेग्रामला. प्रल्हाद बाईसाला प्रभूने
देवनी रोपिला दास भास्कर विनवी स्वामीला मंगलाशी का तू चुकला प्रल्हाद बाईसाला प्रभूने देवनी रोपिला प्रभूने देवनी रोपिला। वरीलप्रमाणे निरूपण चालू असताना उंच मठातील काम आटोपून बाईसा सर्वज्ञांकडे आल्या आणि विचारलं, हा बाबा मी इथे नाही, नागदेवही इथे नाही, तर हे निरूपण आपण कोणाला करीत आहात? सर्वज्ञ म्हणाले, बाई यथ प्रवृत्ती झाली तीर स्तंभ एका ते निमित्त करुणी निरूपिजैल आहा। अर्थात बाई आम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली तर एखाद्या खांबाला निमित्त करून ज्ञान देण्याचे कार्य करू, असे म्हणून हाताने समोर असलेला खांब दाखवला। मग सर्वज्ञ म्हणाले, वानरेश अजून का बरं येत नाही? असे म्हणून वाट पाहण्यासाठी निघाले। उंबरठ्यावर एक श्रीचरण ठेवला, तेवढ्यात भट्टोबास आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले। सर्वज्ञांनी भट्टोबासाला विचारलं, वानरे या तुम्ही उशीर का लावला? भट्टोबास म्हणाले, जी झाला थोडा उशीर। भट्टोबासांनी पालेभाजी आणली होती, ती बायसांच्या हाती दिली व सर्वज्ञांकडे आले। भट्टोबासांनी त्या सर्वज्ञांना विचारलं, जीजी मला उशीर तर लागला नाही, तरी पण उशीर लागला असे आपण का म्हणालात? सर्वज्ञ म्हणाले, वानरे या आम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली म्हणून आम्ही तुमची वाट पाहत होतो। मग सर्वज्ञांनी प्रल्हाद बाईसाला देव कसा आहे याचे जे निरूपण केले ते सर्व भट्टोबासास निरूपण केले। बाईसा उंच मठात उपहार तयार करत होती। बाईसाला जे सुचत नव्हतं ते साधा आठवण करून देत होती। असा दोघेही मिळून सर्वज्ञांसाठी उपहार तयार केला। मग पूजावस्त्राची तयारी केली। भट्टोबासांनी सर्वज्ञांची श्रीचरण धुतले, सर्वज्ञासाठी आसन तयार केले, सर्वज्ञ आसनावर बसले। भट्टोबासांनी सर्वज्ञांची पूजा केली, पूजा उत्सर अर्पण केला, विडा वाहिला। मग सर्वज्ञांनी भट्टोबासाकडे वेगळ्या प्रकारे उलट क्रमाने पूजा करून घेतली आणि मग उंच मठात गेले। सर्वज्ञांना तिथे आसन झाले, त्यांच्यासाठी उपहाराचे ताट तयार केले, भक्तजनांसाठीही पत्रावळी टाकल्या। सर्वज्ञांनी पत्रावळी बघितल्या व बाईसाला विचारलं, बाई भटाची कोणती जागा आहे? तेव्हा भट्टोबास म्हणाले, जीजी मला अनेक कुठे जागा आहे, मला श्री चक्रधर महाराजांच्या हृदयातच जागा आहे। तेव्हा बाईसा म्हणाल्या, बाबा या आरतीच्या ताटातील दिवा मुठा टाकून देईन, मग त्या ताटाला भट्टोबासाला वाढून देईन। भट्टोबासांनी देवा मुठा ऐकून देण्यास मनाई केली व पत्रावळीवर जेवले। सर्वज्ञ जेवण करत होते, भट्टोबासाजवळ साधा जेवायला बसली होती। भट्टोबासांनी वांग्याच्या फोडीचा देठ असा धरला आणि म्हणाले, अल्लो अल्लो कसे उंदराचे शेपूट पुरण शिजते तसे शिजले आहे, गप्प रहा रे नागत्रा, मला जेवू दे। जीजी या नागदेवाला सांगा ना काही। सर्वज्ञांनी विचारले, हा काय म्हणत होता साधे हो? हा नागदेव ही काहीच म्हणत आहे जी। सर्वज्ञ नागदेवाला म्हणाले, गप्प रहा हो वानरे या, साध्याला जेवण करू द्या। भट्टोबास वांग्याची फोड असे धरत व म्हणत, अल्लो अल्लो कसे उंदराचे डोके पुरण शिजते तसे शिजले आहे। साधा म्हणाली, गप रहा रे नागत्रा, मला जेवण करू दे। जीजी याला काही सांगा ना। सर्वज्ञांनी विचारले, हा काय म्हणत आहेत साधे हो? जीजी न जाणे काहीच म्हणत आहे जी, मला जेवण करून देत नाही। सर्वज्ञ म्हणाले, गप्प रहा हो वानेरे या, साध्याला जेवण करू द्या। मग सर्वज्ञांचे जेवण झाले, गुळणा झाला, विडा झाला। नंतर सर्वज्ञांनी विश्रांती घेतली। विश्रांती घेऊन उठल्यानंतर सर्वज्ञ आसनावर बसले। सर्व भक्तजन सर्वज्ञांच्या सेवेसाठी आले, दंडवत घालून जवळ बसले होते। सर्वज्ञ भट्टोबासांना म्हणाले, वानरे या तुमच्यासाठी आणखी काही कर्तव्य आहे। भट्टोबासांनी विचारलं, जी ते कोणते आहे? याला एवढा काही जास्त खर्च लागणार नाही, आमची पूजा करा आणि दूध तुपाचे जेवण द्या। भट्टोबास म्हणाले, हो जी। त्यांच्याकडे अर्धा दाम शिल्लक होता, त्याचे त्यांनी सर्वज्ञाच्या उपहारापुरते दूध तूप आणले। मग भट्टोबासांनी सर्वज्ञांना सायंकाळी विडा उत्सर अर्पण केला, त्यांचे चरण शालन केले, कपाळावर चंदनाचा गंध लावला, अंगाला तेल उटणं लावून अंघोळ घातली, कपाळाला पुन्हा चंदनाचा गंध लावला व सकाळच्या पूजेपेक्षा ही पूजा चांगली केली। मग सर्वज्ञांनी मंगलारती धुपारती झाली, दूध तुपाची आरोकणा झाली। जेवण झाल्यानंतर स्वामींनी भट्टोबासांना संध्याकाळच्या वेळेची विनंती केली। अशी ही डोंबेग्रामची लीळा आता आपण ऐकली। ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।